निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची भेट ठाकरे बंधूंची होते। पाऊण तासांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंमध्ये ही बैठक सुरू आहे। कौटुंबिक भेटीनंतर ठाकरे बंधूंमध्ये आता ही राजकीय बैठक होत असल्याची माहिती समोर येते। दोन ठाकरे बंधूंमध्ये पालिका निवडणुकांच्या वाटाघाटीची ही पहिलीच बैठक होत असल्याची सध्या चर्चा सुरू आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता आगामी काळामध्ये काय परिणाम खरं तर होतोय ते पाहणं महत्त्वाचं असेल। तर मनसेचे अविनाश अभ्यंकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अभ्यंकरचे स्वागत तुमचं। राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यामध्ये ही वाटाघाटींची पहिली बैठक आहे। महापालिका निवडणुकांसंदर्भातली बैठक आहे। महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरे जातील की फक्त उद्धव ठाकरे राज ठाकरे यांची ही युती यामध्ये होणार आणि या वाटाघाटी पूर्णतः यशस्वी होतील हा विश्वास आहे का तुम्हाला? तर पालिका निवडणुकांसंदर्भात बैठकीमध्ये चर्चा सुरू आहे। पालिका निवडणुकांसंदर्भात दोन्ही ठाकरेंमध्ये ही बैठक सुरू आहे। गेल्या 35 मिनिटांपासून ही बैठक सुरू आहे। वाटाघाटीची ही पहिली बैठक आहे। मुंबई महापालिका ठाकरे बंधूंसाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे। या महापालिका निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र ही निवडणूक लढवतील अशी देखील चर्चा आहे। तर वाटाघाटींची चर्चा यामध्ये आहे। पहिली बैठक आहे वाटाघाटींची। यामध्ये जागांसंदर्भात देखील चर्चा होऊ शकते। आपण मनसेच्या नेत्यांच्या देखील काही प्रतिक्रिया या ठिकाणी घेणार आहोत। राऊत अनिल परब सुद्धा राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आलेले आहेत। ठाकरे बंधूंची ही भेट पूर्वनियोजित असल्याची देखील माहिती मिळते। उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थवर दाखल झालेत। पाऊण तासांपासून ही चर्चा आहे। दोन ठाकरेंमध्ये पालिका निवडणुकीच्या वाटाघाटीची ही पहिली बैठक आहे। तर पालिका निवडणुकांसंदर्भात दोन्ही ठाकरेंमध्ये ही बैठक सध्या सुरू आहे। कौटुंबिक भेटीनंतर आता राजकीय अशी ही भेट, कौटुंबिक भेटीनंतर ठाकरे बंधूंमध्ये राजकीय अशी ही पहिली भेट आहे। गणेशोत्सवामध्ये दर्शन घेतल्यानंतर आज दुसऱ्यांदा उद्धव ठाकरे शिवतीर्थवर आलेले आहेत। उद्धव ठाकरे सुरुवातीपासूनच राज ठाकरे यांना सोबत घेण्यासाठी आग्रही आहेत। राज आणि उद्धव ठाकरेंची भेट पूर्वनियोजित असल्याची देखील माहिती आहे। ठाकरे बंधूंमध्ये पालिका निवडणुकांच्या वाटाघाटींची ही पहिली बैठक। दोन ठाकरेंमध्ये पालिका निवडणुकींच्या वाटाघाटींसंदर्भात राजकीय आपण बैठक म्हणूया, ही पहिली बैठक आहे। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडे। दिनेशजी, पाऊण तासापासून ही बैठक सुरू आहे। उद्धव ठाकरे सुरुवातीपासूनच पॉझिटिव्ह आहेत या सगळ्या संदर्भात। वाटाघाटींची पहिली बैठक होय, राज ठाकरे उद्धव ठाकरे राजकीय दृष्ट्या एकत्र येणार ही आता काळ्या दगडावरची रेघ आहे असं म्हणता येईल। आणि मुंबई महापालिका निवडणुकीत मुख्यत्वे मुंबई महापालिका निवडणुकीत हे दोन पक्षच एकत्र युतीत लढताना बघायला मिळतील अशी दाट शक्यता व्यक्त केली जाते। भले काँग्रेसचे नेते आज काही म्हणत, आत्ताच आपण विजय वडेट्टीवार यांचं विश्लेषण किंवा त्यांची भूमिका ऐकली, पण उद्धव ठाकरेंनी सोमवारी जेव्हा काँग्रेसचे राज्यातले नेते त्यांना भेटण्यासाठी आले होते, विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदाचाही विषय होता आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचाही विषय होता। उद्धव ठाकरेंनी स्पष्ट कल्पना दिली आहे की ते राज ठाकरेंबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढतायत। MMR रिजनमध्ये महापालिका निवडणुका होतील, तिथेही राज ठाकरेंबरोबर त्यांची युती होईल आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा महापालिका निवडणुकांसाठी जो एक कल दिसतो आहे तो या दोन बंधूंनीच एकत्र लढावं। कारण मुंबई महापालिका निवडणुकीत बघितलं तर किती जागा, समजा जर महाविकास आघाडी किंवा काँग्रेस सोबत आहे असं आपण आत्ता या क्षणाला गृहीत धरलं तर जागा वाटप खूप अडचणीचं होऊ शकतं। तर जास्तीत जास्त जागा राज ठाकरेंनाही द्यायच्या आहेत। मराठी वोट बँक तर महत्त्वाची यासाठी आहे कारण उत्तर भारतीय किंवा परप्रांतीय मतं ज्या दृष्टीनं भाजपची व्यूहरचना दिसते आहे, मग हिंदी भाषा सक्तीचा विषय असेल किंवा येणारे अन्य काही विषय असतील ज्यात परप्रांतीय मतं एक गठ्ठा कशी भाजपला येतील या दृष्टीनं विचार सुरू आहे। कारण राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येताना मराठी मतांवर प्रभाव पडणार याची भाजपला पूर्णपणे कल्पना आहे, स्पष्टता आहे। त्यामुळे त्यांची सर्वाधिक भिस्त ही मुंबईतल्या परप्रांतीय मतांवर असेल। आणि गेल्या निवडणुकीत आपण बघितलं की ज्या वेळेस शिवसेनेचे 84 नगरसेवक आले तर उत्तर भारतीय परप्रांतीय मतांचं जे उपनगरातलं प्रमाण आहे ते पाहता भाजप त्यावेळेस 32 वरून
82 वर पोहोचली. म्हणजे शिवसेनेला त्यांनी तितकीच टक्कर दिली होती. तर परप्रांतीय मतं एक गठ्ठा कशी येतील या दृष्टीने तर भाजपत स्ट्रॅटेजी आखली जाते आहे ती यासाठी, कारण दोन भाऊ एकत्र येणार तेव्हा मराठी मतांवर परिणाम होणार. मराठी मतं ही या दोन भावांच्या युतीकडे आकर्षित होणार. पण या मराठी मतांमध्येही 5 भागीदार आहेत किंवा 5 विभागात ही मतं वाटली जाणार आहेत. तर त्या दृष्टीने नेमकी चर्चा कशी करता येईल आणि जिथे मनसेचे आणि शिवसेनेचे समान वॉर्ड्स आहेत तिथेही जागा वाटप कसं होईल, दोन पक्षाचे नेते कोण कोण नक्कीच आपली एका हेडलाईनची वेळ झाली आहे. मी पुन्हा एकदा महत्वाची ही बातमी आहे पुन्हा एकदा तुमच्याकडे यासाठी